नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता प्रेक्षकांनो भूमी आणि आकाश दोघेजण मानकामे यांच्याकडे आलेले असतात. हवालदार मानकामे यांना आता आकाश म्हणत असतो की आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हीच इथे आमच्या ओळखीचे आहात. आम्हाला आता दुसरा कुठलाही सोर्स नाही आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून त्या सापळ्याबद्दल माहिती गोळा करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, हे बघा दादा, आम्ही फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की आमच्यासाठी ही माहिती खूपच जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही असं समजा की आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानकामे म्हणत असतात की मॅडम, मी तुम्हाला जरूर माहिती देईन. आणि इथे आता सापळ्याबद्दल काही माहिती देण्याच्या आधीच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी अपूर्वाची एका विलनची एंट्री झालेली असते. अपूर्वा तिथे येते आणि म्हणते, मानकामे तुम्ही इथे काय करताय? आणि आकाशदादा आणि भूमिताई तुम्ही दोघेजण इथे काय करताय? तुम्ही त्या सापळ्याबद्दल माहिती विचारायला आलात का? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, नाही नाही अपूर्वा, त्या सापळ्याबद्दल आम्ही माहिती विचारायला कशाला येऊ, आम्हाला नाही माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अपूर्वा म्हणत असते, मग मानकामेंजवळ तुम्ही इतकं काय बोलत होता ते सांगा बरं. जर तुम्हाला त्या सापळ्याबद्दल काही विचारायचं असेल तर आता तुम्ही इथपर्यंत आलाच आहात, तर चला माझ्या केबिनमध्ये आपण तिथे जाऊन बोलूया. मग तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते मला विचारा, मी तुम्हाला माहिती देऊ शकते. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश इथे खूपच उत्तम चालाकी करतो आणि म्हणत असतो, एक मिनिट, आम्ही इथे कुठल्याही सापळ्याबद्दल विचारायला आलेलोच नाही, तर आम्ही इथे सिनियर पोलीस ऑफिसर यांना इथे भेटायला आलो आहे. आमचा एक इव्हेंट होणार आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना इन्व्हिटेशन द्यायला आलो आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो का, इन्व्हिटेशन द्यायला आलं आहेत? कुठे आहे इन्व्हिटेशन कार्ड? तेव्हा भूमी म्हणते, अगं डिजिटल आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, डिजिटल आहे का? मग तुमच्या मोबाईलमध्ये असेल ना, तो मला दाखवा. तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट, एवढी का तू खोलावरती जाऊन आमची चौकशी करतेस अपूर्वा? तू सहजरित्या आम्हाला विचारतेस की मुद्दामून आमच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतेस, ते सांग बरं. तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही नाही, सहजरित्याच विचारते. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, मग आम्ही इथे ना तुला भेटायला आलो आहे. मानकामेंना फक्त आम्ही एवढंच विचारत होतो की ते सिनियर ऑफिसर आहेत, त्यांची केबिन कुठे आहे, बाकी आम्ही त्यांना काही विचारलेलं नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो मानकामे, यांनी बाकी तुम्हाला काहीच विचारलेलं नाही आहे? मानकामेसुद्धा इथे अगदी देवासारखे वागतात आणि म्हणत असतात, हो मॅडम, मला ते विचारणारच होते की सरांची केबिन कुठे आहे, त्यासाठीच ते इथे आलेत. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की अपूर्वा, बघितलंस तू, आम्ही मानकामेंकडून कुठली माहिती घेत नव्हतो. बरं ठीक आहे, तुझी जर चौकशी करून झाली असेल तर आम्हाला इव्हेंटसाठी त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे, आम्ही निघू का? तेव्हा अपूर्वा म्हणते, पण मला अशा इव्हेंटबद्दल माहिती नाही आहे. बलदेव मला काही बोलला नाही, कारण तुमच्या कंपनीचे ऑफिसचे असे काही इव्हेंट्स असतात ते बलदेव इथे ऑर्गनाईज करतो ना, मग बलदेवला ह्या इव्हेंटबद्दल कसं माहिती नाही आहे? तेव्हा आकाश म्हणत असतो, अपूर्वा, अगं तुला माहिती नाही आहे का, बलदेव एका प्रोजेक्टवरती काम करतोय. मग तो आता महत्त्वाची जबाबदारी पार पाडतोय ना, मग इव्हेंटची जबाबदारीसुद्धा मी त्याला कशी देऊ? तेव्हा मी माझ्या लेवलवरती सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय आणि मी स्वतः मोठमोठ्या लोकांना इन्व्हिटेशन जाऊन देतोय, कळलं तुला? तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं ठीक आहे, तू आता खोलवरती माहिती जर विचारत नसशील आणि जर अजून काही आम्हाला विचारायचं नसेल तर मग आम्ही निघू का? आम्हालासुद्धा उशीर होतोय ना, इन्व्हिटेशन द्यायचे आहेत, घरी जाऊन खूप कामंसुद्धा आहेत आम्हाला. हो ना आकाश, चल आपण दोघेजण आता निघूया. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी आणि आकाश दोघेजण सरळ आता पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जातात. तेव्हा अपूर्वा इथे मानकामेंना म्हणते की जा, तुम्हीसुद्धा तुमची कामं करा. आणि भूमीला इथे आता संशय आलेला असतो की कदाचित अपूर्वाने काही ऐकलं तर नसेल ना, अपूर्वाला कळलं तर नसेल ना की आपण सापळ्याबद्दल माहिती काढायला आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो की भूमी, त्या अपूर्वामुळे मानकामे आपल्याला सत्य सांगता सांगता थांबले. ती जर थोडा वेळ आली नसती ना तर आपल्याला कळलं असतं की नेमकं आता काय चाललेलं आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण म्हणत असतात की अपूर्वामुळे आपल्या हाती काही माहिती लागली नाही, आपल्याला आता माहिती न घेता इथून खाली हात जावं लागेल. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता मानकामे यांचा आकाशला मेसेज आलेला असतो की अथर्वची DNA टेस्ट केली जाणार आहे. तर प्रेक्षकांनो
फक्त अथर्वची DNA टेस्ट असा मेसेज केल्यानंतर भूमी आणि आकाश यांना कळलेलं असतं की इथे सापळ्याची आणि आता अथर्वची DNA टेस्ट होणार आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, एका गुंड माणसाने अपूर्वाला फॉलो करण्याचं ठरवलेलं असतं, ते सुद्धा पौर्णिमाच्या सांगण्यावरून। आणि तो पौर्णिमाला आता एका सेकंदाची माहिती देत असतो। तो सांगत असतो की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अपूर्वा त्या जागेचं इन्व्हेस्टिगेशन करते आणि त्याचबरोबर त्या टाकीमध्ये, पाण्याच्या टाकीमध्ये तिला एक सापळा हा सापडलेला आहे आणि तो सापळा तिने आता इथे टेस्टिंगसाठी पाठवला आहे आणि त्याचबरोबर अथर्वबरोबर त्याची DNA टेस्टसुद्धा होणार आहे असं त्या माणसाने सांगितलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते असंच आता बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवा आणि मला माहिती देत चला। तेव्हा इथे आकाश आणि भूमी यांनासुद्धा DNA टेस्टबद्दल कळलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता पौर्णिमालासुद्धा DNA टेस्टबद्दल कळलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी रूममध्ये असताना इथे अपूर्वा आता पाय दुखण्याचं नाटक करत येते। तेव्हा मानसी म्हणते, हे काय झालं तुमच्या पायाला? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, काही नाही गं, एका गुंडाचा पाठलाग करत होते ना, तेव्हा माझा पाय मुरगळला। तेव्हा मानसी म्हणते, हो, अचानक कसा तुमचा पाय मुरगळला हो? तेव्हा अपूर्वा म्हणते, अगं काय करणार, कामच तसं आहे ना, अचानक कशा गोष्टी होतील काही सांगता येत नाही। तेव्हा इथे मानसी म्हणते, मग तुमचा पोलीस स्टेशनमध्ये पाय मुरगळला तर तुम्ही घरी आलात, तुम्ही घरी कसे काय आलात ड्युटीवरून? तेव्हा अपूर्वा म्हणते, हो गं, मीच इथे आता सुट्टी टाकली आहे आणि मी आराम करण्यासाठी घरी आली। पोलीस स्टेशनमध्ये किती नाही म्हटलं तरी कामं करावीच लागतात आणि तुला तर माहिती आहे माझी कामं कशी असतात ते, त्यामुळे मग मी विचार केला की घरी येते आणि थोडा वेळ आराम करते। मी माझ्या रूममध्ये अगं पेन रिलीफ स्प्रे वगैरे बघितला, पण माझ्याकडे पेन रिलीफ स्प्रे नाही आहे। तेव्हा तुझ्याकडे असेल तर मला दे ना। मानसी म्हणते की माझ्या रूममध्ये नाही आहे, पण इथे आपण हॉलमध्ये सगळे इथे म्हणजे लागलं वगैरे तर पट्टी करायला फर्स्ट एड बॉक्स आहे ना, तो आपण हॉलमध्येच ठेवतो, म्हणजे कुणाला लागलं तर पटकन घेता येतं ना म्हणून। तेव्हा मी तुमच्यासाठी पेन रिलीफ स्प्रे घेऊन येते, तुम्ही इथेच बसताय की बाहेर येत आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा रूममध्ये थांबत असते। तेव्हा ती पाय दुखण्याचं नाटक करते। ती म्हणते, अरे देवा, मला तर चालताच येत नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ इथे बसा, तुमच्यासाठी पेन रिलीफ स्प्रे मी इथेच घेऊन येते, तो तुम्ही पायाला मारल्यानंतर तुम्हाला थोडं बरं वाटेल, तुम्ही बसा इथे थोडा वेळ। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी बाहेर तर येते, पण अपूर्वा खरं बोलते की नाटक करते हे बघण्यासाठी मानसी आता दाराच्या बाहेरच उभी राहिलेली असते। तेव्हा इथे अपूर्वासुद्धा हुशारच, ती म्हणत असते की ही मानसी खूपच चॅप्टर आहे, मला लागलं आहे की मी नाटक करते हे बघण्यासाठी नक्कीच बाहेर उभी राहिली असेल। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी इथे उभी राहिलेलीच असते। तेव्हा अपूर्वा इथे पाय दुखण्याचं नाटक करायला लागते। ती म्हणते, आई गं, किती पाय दुखतोय माझा। आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, मानसी म्हणते, नाही, कदाचित खरोखर लागले हिच्या पायाला, मी हिच्यासाठी स्प्रे घेऊन येते। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा आता ठणठणीत झालेली असते, जाते आणि आकाशचा इथे राऊंडर असतो तो घेते आणि तो आता जेन्ट्स असल्यामुळे त्या राऊंडरमध्ये आता केसं असतात आणि ती सुद्धा छोटी छोटी केसं अथर्वचीच आहेत याची आता जाणीव झालेली असते, ती सुद्धा अपूर्वाला। आणि अपूर्वा तो केस बघत असतानाच तिथे आता भूमी आणि आकाश हे दोघेजण आलेले असतात। तेव्हा भूमी म्हणत असते की अपूर्वा, अगं तू इथे काय करतेस गं? तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही, मी काही नाही करत आहे, मी इथे बसले होते, म्हणजे माझा पाय मुरगळला आहे ना, तर मी मानसीकडे पेन रिलीफ स्प्रे मागायला आले होते, तिच्याकडे आहे का ते बघायला। तेव्हा भूमी म्हणते, हो, मला माहिती आहे, ती भेटली मला खाली, ती म्हणाली की तुझ्यासाठी पेन रिलीफ स्प्रे घ्यायला आले म्हणून तर मी इथे आले ना बघायला। पण मग जर मानसी रूममध्ये नाही आहे, ती जर खाली तुझ्यासाठी औषध आणायला गेले तर तू तिच्या रूममध्ये इकडे तिकडे का फिरतेस आणि वस्तूंना हात का लावतेस? तुझा पाय दुखतोय ना, मग तू एका जागेवरती बसलं पाहिजे अपूर्वा। तेव्हा अपूर्वा आता गप्पच बसते। त्यानंतर मानसी हे त्याने म्हणत असते की हे घ्या, तुमच्यासाठी स्प्रे आणलाय, तो पायाला मारा, बरं वाटेल तुम्हाला। तेव्हा अपूर्वा म्हणते, ठीक आहे, दिवसभर मी माझ्याकडेच ठेवून घेते, मला लागेल ना म्हणून। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते, ताई तू कधी आलीस? तेव्हा इथे भूमी म्हणते, अगं हे काय, आत्ताच आले मी, अपूर्वा तुझ्या रूममध्ये होती ना तेव्हा। तेव्हा भूमी म्हणते, एक काम करतेस का म्हणू, आपल्या सगळ्यांसाठी छान चहा करतेस का? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो, बाहेर खूप थंडी आहे ना, मी आपल्यासाठी छान आता चहा करते।
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जो पौर्णिमाचा माणूस आहे तो तिला ही सुद्धा माहिती देतो की सापळा नुसता टेस्टिंगला पाठवलेला नाही आहे, तर अथर्वबरोबर त्या सापळ्याची DNA टेस्ट करण्यासाठी इथे आता अपूर्वाने सॅम्पलसुद्धा मिळवलेलं आहे आणि ते सॅम्पल देण्यासाठी ती घराच्या बाहेर तिच्या माणसांची वाट बघते। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि भूमी दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात। जर इथे अपूर्वाला अथर्वचं सॅम्पल मिळालं असेल तर ते सॅम्पल जर इथे सापळ्याबरोबर मॅच झालं तर त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता भूमी आणि आकाश घाबरलेले असतात, मात्र इथे अपूर्वा खूपच जास्त कॉन्फिडंट असते। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा म्हणत असते की कधी एकदा चव्हाण इथे येत आहेत आणि हे DNA सॅम्पल मी त्यांना देते। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता चव्हाण आलेले असतात, तेव्हा अपूर्वा म्हणत असते हे घ्या, याच्यामध्ये केस आहे, तो केस आहे अथर्वचा आणि त्याचबरोबर इथे अपूर्वा म्हणत असते की रागिनी पटवर्धन यांचे सॅम्पल घ्या आणि DNA टेस्टसाठी लवकरात लवकर पाठवा, कारण का मला रिपोर्ट आजच्या आज हवा आहे, कळलं ना। तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की मला दाट शक्यता आहे चव्हाण की रागिनी पटवर्धन ह्या कुठेही गायब झालेल्या नाही आहेत, रागिनी पटवर्धन यांचा खून करण्यात आलेला आहे, ती कुठेही परदेशात वगैरे गेलेलीच नाही आहे, ती इथेच राहून कुठेतरी गायब झालेली आहे। मला तर वाटतं तो सापळासुद्धा रागिनी पटवर्धनचाच आहे, त्यामुळे इथे आता DNA टेस्ट केल्यानंतर आपल्याला पुरावे मिळतील आणि एकदा का पुरावे हाती आले की त्या आकाशभूमीला माझ्यापासून कुणीही वाचू शकणार नाही, कारण मला दाट शक्यता आहे की त्या रागिनी पटवर्धन यांच्या मृत्यूजवळ आकाश आणि भूमी यांचा नक्कीच काहीतरी इथे संबंध आहे, असं प्रेक्षकांनो आता अपूर्वा म्हणत असते चव्हाण मला त्यांच्यावरती संशय आहे, पण माझ्याकडे पुरावे नाही आहेत, पण जेव्हा पुरावे येतील ना तेव्हा मग मी पुराव्यानिश्चित त्यांच्यावरती कार्यवाही करेन, म्हणून मी आतुरतेने ह्या पुराव्यांची आता वाट बघणार आहे। तुम्ही हे लवकरात लवकर टेस्टिंगसाठी द्या आणि DNA रिपोर्ट घेऊन लवकर इथे पोचा, कळलं तुम्हाला। तेव्हा चव्हाण म्हणतात मॅडम तुम्ही नका काळजी करू, मी लगेचच हे लॅबला घेऊन जातो। तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते की आकाशभूमी आत्तापर्यंत तुम्ही सत्य लपवून ठेवण्याचा खूपच जास्त प्रयत्न केलात, पण आता तुमचा प्रयत्न मी फेल करणार आहे। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाशभूमी यांना अजून एक मानकामेने मेसेज केलेला असतो, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं असतं की इथे अपूर्वा मॅडम यांना अथर्वचा DNA सॅम्पल मिळालेला आहे आणि त्यामुळे रागिनी पटवर्धन आणि इथे अथर्व या दोघांची DNA टेस्ट केली जाणार आहे, असं प्रेक्षकांनो आता सांगण्यात आलेलं असतं। तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेही भयंकर आता टेन्शनमध्ये आलेले असतात। तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश आता काय करायचं, आपण काही मॅनेज करू शकत नाही का। तेव्हा आकाश म्हणतो भूमी आता गोष्टी मॅनेज करण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत, त्यामुळे आता काहीसुद्धा होऊ शकणार नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि तेव्हा इथे अपूर्वा आता आपल्या माणसाची वाट बघत असते, जो DNA रिपोर्ट घेऊन येणार असतो। तेव्हा मानसी अथर्व म्हणत असतात की हिला काय झालं, ही का जखमी वाघिणीसारखी इकडे तिकडे फिरते। तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आलेला असतो बलदेव म्हणत असतो की काय झालं अपूर्वा, काय झालं, कसलं टेन्शन आहे तुला, इकडे तिकडे का फेऱ्या मारतेस। तेव्हा अपूर्वा म्हणते की नाही काही नाही, मग एक माणूस येणार आहे ना रिपोर्ट घेऊन, त्याचीच वाट बघते मी। तेव्हा प्रेक्षकांनो बलदेव म्हणत असतो की अगं तू कशाला टेन्शन घेतेस, तुझा अंदाज कधी खोटा ठरणार आहे का, तुला जसा रिपोर्ट हवा आहे ना तसाच येईल। तेव्हा इथे त्या सापळ्याचे DNA टेस्ट करणार आहेस ना। तेव्हा प्रेक्षकांनो इथे अथर्व म्हणत असतो काय सापळ्याचे DNA टेस्ट। तेव्हा इकडे बलदेव म्हणत असतो अरे हो ना रे, म्हणजे इथे अपूर्वा ज्या केसवरती काम करते ना तर त्याची आता तिला महत्त्वाची एक गोष्ट सापडलेली आहे, तो म्हणजे सापळा। एका टाकीमध्ये तिला सापळा सापडला आहे आणि तो त्याच व्यक्तीचा आहे ज्याचा शोध सुरू आहे, असं आता अपूर्वाचं म्हणणं आहे। त्यामुळे आता तो सापळा नक्की कुणाचा आहे हे आता सिद्ध करण्यासाठी अपूर्वाने त्या व्यक्तीबरोबर इथे आता त्या सापळ्याची DNA टेस्ट करण्याची ठरवलेली आहे आणि तिला खात्री आहे की DNA टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह येईल म्हणून। तेव्हा इथे अथर्व म्हणतो हो नाही, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे इतक्या वर्षानंतर का होईना पण तो सापळा सापडला आणि आता तो कुणाचा आहे हे सुद्धा लवकरच सिद्ध होईल। तेव्हा प्रेक्षकांनो बलदेव म्हणत असतो तेच तर ना, आत्तापर्यंत अपूर्वाने इतक्या केसेस हँडल केल्यात, ही सुद्धा केस ती सॉल्व्ह करणार मला खात्री आहे। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा म्हणत असते की आता तुम्ही सगळेजण बघाच तुमच्या चेहऱ्यावरचा कसा रंग उडतो ते,
फक्त रिपोर्ट माझ्या हातामध्ये येऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता चव्हाण आलेले असतात. चव्हाण म्हणतात की मॅडम हे घ्या, रिपोर्ट्स आलेले आहेत. आणि त्याने आता रिपोर्ट्स देऊन तो सरळ आता निघून गेलेला असतो. बलदेव म्हणत असतो की अपूर्वा काय झालं, काय आहे रिपोर्टमध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो आता अपूर्वा ते रिपोर्ट चेक करत असते. तिला इथे खूप मोठा धक्काच बसतो. कारण का प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला असं वाटत असतं की DNA मॅच झाले तर मग भूमी आणि आकाश या दोघांवरती केस करेन. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला सांगण्यात आलं की ती परदेशात गेली आहे म्हणून. आणि इथे रागिनी पटवर्धन परदेशात न जाता त्यांचा इथे मृत्यू झाला आहे. त्यांना मारण्याचा प्रयत्न कुणी केला तरी कुणी असेल असा प्रेक्षकांनो आता अपूर्वाला प्रश्न पडलेला असतो. भूमी आणि आकाश यांच्या जीवात जीव येतो. कारण खरं तर भूमी आकाशला सुद्धा सत्य माहिती नाही आहे प्रेक्षकांनो. त्यांना असं वाटतंय की रागिनी पटवर्धन मेली आहे आणि तिला पाण्याच्या टाकीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. जो काही इथे आता रिपोर्ट वगैरे करायचा आहे तो काही आता मॅच वगैरे होणार नाही आहे आणि जर झाला तर आमची वाट लागणार आहे, या गोष्टीची जाणीव त्यांना असते. तेव्हा बलदेव म्हणतो काय झालं अपूर्वा, तुझा चेहरा का एवढा उदास झाला. तेव्हा अपूर्वा म्हणते नाही काही नाही, मला ज्या रिपोर्टची अपेक्षा होती ना तसा रिपोर्ट आलेलाच नाही आहे. तेव्हा मला थोडंसं टेन्शन आलं आहे, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो बलदेव म्हणत असतो तू नको काळजी करू. हे बघ ती डेथ बॉडी नक्की कुणाची आहे हे लवकरात लवकर सिद्ध होईलच ना, फक्त थोडासा वेळ द्या. तर इथे आता पौर्णिमासुद्धा संसदच्या ठिकाणी पोचलेली असते. काही लोक तिथे ध्यानाला बसलेले असतात तर काही लोक इकडे तिकडे फिरत आपापली कामं करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो बलदेव म्हणत असतो की हे बघ अपूर्वा, तू टेन्शन घेऊ नकोस, तू ये बरं आता, तू सुद्धा नाश्ता करून घे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते नाही नको बलदेव, माझी काळजी करू नको, तू जा बरं, तू सुद्धा आता ब्रेकफास्ट करून घे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वाचं मन नाराज झालेलं असतं. कारण तिला वाटत असतं की ती डेथ बॉडी इथे रागिनी पटवर्धनचीच आहे. पण तसं नाही आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे तसेही आता DNA मॅच होणार नसतात. पण इथे भूमी आकाश दोघेजणं आपल्या लेवलला सुद्धा गोष्टी मॅनेज करू शकतात. कारण का त्यांना माहितीच नाही आहे की रागिनी जिवंत आहे आणि ती त्या टाकीमध्ये नाही आहे, ही गोष्टसुद्धा त्यांना माहीत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी काय करायचं, आता DNA रिपोर्ट तर निगेटिव्ह आला आहे. तेव्हा भूमी म्हणते तो तर येणारच होता. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की आकाश करायचं तर काय करायचं, काहीही झालं ना तरीसुद्धा त्या अपूर्वाला इथे आता डेथ बॉडी मिळता कामा नये, आत्यांचा सापळा तिच्या हाती लागता कामा नये असं इकडे आता भूमीला वाटत असतं. आणि प्रेक्षकांनो तिची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असते. कारण रागिनी पटवर्धन जिवंत असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. ते सुद्धा पौर्णिमामुळे इथे आता रागिनीचा जीव वाचलेला आहे. तर प्रेक्षकांनो पौर्णिमा आता संसदमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते कशात तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते की मी जिवंत आहे असं शांतपणे ती पौर्णिमाला म्हणत असते.